आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते. प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. पुढचं अधिवेशन 10 जूनपासून मुंबईत. दोन्ही सभागृहांमध्ये हंगामी अर्थसंकल्प मंजूर. महापालिका सुधारणा, सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकालाही मंजुरी. राज्य सरकारी सेवेतल्या नव्या निवृत्तीवेतन योजनेतल्या कर्मचाऱ्यांनाही शेवटच्या वेतनाच्या निम्म निवृत्तीवेतन देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि देशातले शेअर बाजार नव्या उच्चांकावर. सेन्सेक्समध्ये 1245 तर निफ्टीमध्ये 356 अंकांची वाढ. आणि आता बातम्या विस्तारानं. राज्य विधिमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं. आगामी अधिवेशन 10 जूनपासून मुंबईत होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातल्या अन्य महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितींमध्ये 4 किंवा 5 सदस्य प्रभाग रचना करण्याची तरतूद आहे. सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकालाही दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. या विधेयकामुळे कामगारांसाठी अंशदान वाढवण्यात येणार आहे. विधानसभेत आज विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरानं समाधानी नसलेल्या विरोधकांनी या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचं कारण देत सभात्याग केला. त्यानंतर लेखानुदान प्रस्ताव मंजूर झाला. राज्याचं स्थूल उत्पन्न 10% वाढलं असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत, असं अजित पवार अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले. राजकोषीय तूट 2.32% इतकी मर्यादित राखली आहे. दुसरीकडे जीएसटी वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. राज्याला 25% मर्यादेत कर्ज घेता येतं. सध्या ती 18.2% म्हणजेच मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याला जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न 19.9% वाढलं आहे. या उत्पन्नात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर असून देशात राज्याचा वाटा 15.82% आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना द्यायची नुकसान भरपाई, 1 रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्याचा स्वतंत्र हिस्सा, आनंदाचा शिधा, राज्यात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना यांवरच्या खर्चांमुळे वर्षभरात पुरवणी मागण्यांवरच्या रकमेत वाढ करावी लागल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. मी स्वतःला सीएम म्हणजेच कॉमन मॅन समजतो, त्यामुळे आमचा अजेंडा सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे, असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेल्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी, परदेशी गुंतवणूक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. धारावीकरांना हक्काचं घर मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर केवळ सेंट्रल पार्क उभारला जाईल, तिथं इतर कोणतंही बांधकाम होणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर तपासून दिलेलं आहे, त्यामुळे टेकेलच याची खात्री आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात 1,00,000 कोटींपेक्षा अधिक एफडीआय म्हणजे थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्रानं पहिलं स्थान कायम राखलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावरच्या एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर पाणीसाठ्याचं नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आलं असून प्रथम पिण्यासाठी पाणी, नंतर शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगासाठी पाणी अशाच सूत्रानुसार पाण्याचं वाटप करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच आटलेल्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले. महायुती सरकारच्या काळात 24,000 पोलिसांची भरती झाली असून मराठा आरक्षणासह 17,000 पोलीस भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी प्रकल्प दिला तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता वाढ, तर निवृत्तीवेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. बाजारातल्या चढ उतारामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत निर्माण होणारी गुंतवणूक विषयक जोखीम राज्य सरकार स्वीकारेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीनं सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
2005 मध्ये भरतीच्या जाहिराती निघाल्या, पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यानं कालांतरानं सेवेत दाखल झालेल्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 7 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो, त्यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन अभिनेता अंशुमन विचारे यांनी केलं आहे. पहिलं मत देशासाठी. आता तयार होणारी युवा पिढी जी आता बऱ्याच संख्येने मतदानासाठी तयार होणार आहे, त्यांनी जर निवडणुकीचं कार्ड काढलं नसेल किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला नसेल तर प्रक्रिया समजून घ्या आणि प्रत्येकाने मतदान हे करायलाच हवं. कारण तुमचं एक मतदान हे देशाचं भविष्य बदलू शकतं. तर प्रत्येकाने कर्तव्याने ते मतदान पार पडलं पाहिजे. प्रत्येकाने मतदान करा, योग्य मतदार निवडा आणि आपल्या देशाचं भविष्य मजबूत करा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तिमाही आकडेवारीत दिसून आलेली लक्षणीय वाढ आणि परदेशी निधीचा नव्यानं आलेला ओघ, त्यामुळे देशातल्या बाजारांमध्ये आज मोठी वाढ झाली. परिणामी दोन्ही निर्देशांकांनीही नव्या उंचीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1245 अंकांची वाढ झाली आणि तो 73,745 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 356 अंकांची वाढ नोंदवत 22,339 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधली वाढ 1.62% आहे, तर निफ्टीतली वाढ तेवढीच आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणं घटनाबाह्य असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण मंत्रालयानं 39,125 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 5 मोठे खरेदी करार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत केले. संरक्षण मंत्रालयानं आज ही माहिती दिली. यामध्ये एक करार MiG-29 विमानतळाच्या एरो इंजिन खरेदीचा आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत क्लोज इन शस्त्रास्त्र प्रणाली आणि अतिशक्तिशाली रडार खरेदीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडसोबत 2 करार आणि 2 करार ब्रह्मोस एरोस्पेस सोबत करार करण्यात आले आहेत. देशाचं सहकार धोरण येत्या काही दिवसात जाहीर होईल, अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्री BL वर्मा यांनी आज पुण्यात दिली. देशात नवं सहकार विद्यापीठ स्थापन केलं जाणार असून त्याबद्दलचा निर्णयही नव्या सहकार धोरणाच्याच वेळीच घेतला जाण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणुका लढल्या तरी लोकसभेच्या किमान 6 जागा निवडून आणू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपूर इथल्या रामटेक इथं प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीत लोकसभेसाठी 15% ओबीसींचे उमेदवार, किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असले पाहिजेत, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचंही ते म्हणाले. भारतातून समुद्रमार्गाने डाळिंबाची प्रायोगिक तत्वावरची पहिली खेप 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेला यशस्वीपणे रवाना झाली. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन विकास निर्णय यात प्राधिकरणाच्या सहयोगानं नवी मुंबईमधल्या वाशी इथल्या INI फार्म्सने डाळिंबाची ही खेप पाठवली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. पुढचं अधिवेशन 10 जूनपासून मुंबईत. दोन्ही सभागृहांमध्ये हंगामी अर्थसंकल्प मंजूर. महापालिका सुधारणा, सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकाला ही मंजुरी. राज्य सरकारची सेवेतल्या नव्या निवृत्तीवेतन योजनेतल्या कर्मचाऱ्यांनाही शेवटच्या वेतनाच्या निम्म निवृत्तीवेतन देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि देशातले शेअर बाजार नव्या उच्चांकांवर. सेन्सेक्समध्ये 1245 तर निफ्टीमध्ये 356 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.